नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 12 मानवी स्नायू व पचनसंस्था या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण आजच्या ह्या पाठामध्ये, या पूर्ण पाठामध्ये काय पाहणार आहोत, कोणते मुद्दे पाहणार आहोत हे आपण जरा पाहूया. तर मानवी स्नायू, आपल्या शरीरामध्ये अवयव असतात आणि अवयवांमध्ये स्नायू असतात आणि मग त्या स्नायूंमुळे आपल्या शरीराची हालचाल होते. आपण या स्नायूंबद्दल, हे स्नायू म्हणजे काय, तर स्नायूंचे प्रकार कोणते, स्नायूंची कार्य कोणती, हे या पाठामध्ये पाहणार आहोत. आणि या पाठामध्ये दुसरा मुद्दा आहे पचनसंस्था. आपण जे अन्न खातो त्याचे अन्नपचन म्हणजे त्या अन्नपचन कुठे होते, तर पचनसंस्थेमध्ये होते. आणि हे अन्नपचन वेगवेगळ्या इंद्रियांद्वारे होते. मग त्या इंद्रियांचे कार्य काय, त्या इंद्रियांची रचना कशी आहे, ते आपण ह्या पचनसंस्था या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. एकूणच आपण या पाठामध्ये काय पाहणार आहोत, तर स्नायूंचे प्रकार, स्नायूंचे कार्य आणि पचनसंस्थेतील जी इंद्रिय आहेत त्यांची कार्य आणि रचना ह्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. आता आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत मुलांनो, तर स्नायूंबद्दल. स्नायू म्हणजे काय आणि स्नायूंची ऐच्छिक आणि अनैच्छिक जे काही दोन म्हणजे ऐच्छिक स्नायू असतात आपल्या शरीरामध्ये आणि अनैच्छिक स्नायू असतात, यांच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. मुलांनो, मला आपण स्नायूंबद्दल माहिती घेण्याच्या अगोदर मला सांगा तुम्ही, इंद्रिय म्हणजे काय, तर इंद्रिय म्हणजे अवयव. आणि आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी इंद्रिय म्हणजे वेगवेगळे अवयव वेगवेगळी कामं करतात की नाही, माहिती आहे तुम्हाला. मग आता मला हे सांगा तुम्ही बरं, इंद्रिय संस्था म्हणजे काय, तर इंद्रिय संस्था म्हणजे काय, तर शरीरातील ठराविक कामं एकत्रितरित्या करणाऱ्या इंद्रियांच्या गटाला काय म्हणतात, तर इंद्रिय संस्था असे म्हणतात. मग मला सांगा तुम्ही, कुठल्या कुठल्या इंद्रिय संस्था तुम्हाला माहिती आहेत त्या सांगा बरं. जसे की अस्थिसंस्था, पचनसंस्था, श्वसनसंस्था, ह्या वेगवेगळ्या इंद्रिय संस्था आहेत. मुलांनो, मला आता तुम्ही सांगा, आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये हाडं असतात की नाही हाडं. मग ते हाडं एकमेकांशी कशाने जोडलेली असतात बरं, तर ती सांध्याने जोडलेली असतात. तुम्ही गेल्या वर्षी 6वीच्या वर्गामध्ये शिकलेले आहात ना सांध्यांचे प्रकार. मग आपली शरीरातील हाडं एकमेकांशी कशाने जोडलेली असतात, तर अस्थिबंधाने म्हणजे कशाने, सांध्याने जोडलेली असतात. अस्थि म्हणजे काय, तर हाडं. आपण मागच्या वर्षामध्ये काय म्हणजे 6वीच्या वर्षामध्ये आपण हाडांची माहिती घेतली होती, हाडांचा अभ्यास केला होता. मग आपण आजच्या ह्या वर्षी आपण कसला अभ्यास करणार आहोत, स्नायूंचा. आपल्या शरीराच्या ज्या अवयवामध्ये जे स्नायू असतात त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत, स्नायू संस्थेचा अभ्यास करणार आहोत. तर स्नायूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहिती आहे, मसल्स म्हणतात. काय म्हणतात, मसल. आणि स्नायू संस्थेला काय म्हणतात, तर मस्क्युलर सिस्टम म्हणतात. काय म्हणतात, तर मस्क्युलर सिस्टम म्हणतात. आता मुलांना आपण ही स्नायू संस्था, मस्क्युलर सिस्टम ही शिकण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी कृती करायची आहे. काय करणार आहात तुम्ही माहिती आहे का, तुमच्या हाताचा पंजा आहे, हात आहे माहिती आहे ना, तुमच्या हाताचा पंजा आहे ना, त्याची मूठ आवळा. काय कराल तुम्ही, तुमच्या हाताच्या पंजाची मूठ आवळून तुमचा हात कोपऱ्यापासून दुमडा. हा बघा, ह्या जी ड्रॉइंग मी जे स्क्रीनवर दाखवले ना, तशा पद्धतीने काय तुमच्या हाताच्या पंजाची मूठ आवळून तो हात तुमचा कोपऱ्यापासून दुमडा. आणि मग दुसऱ्या हाताच्या बोटाने तुम्ही ह्या दंडावर इथे चाचपून पहा. मग हा दंड कसा टणक जाणवेल ना, कसा जाणवेल, टणक किंवा मांसळ जाणवेल. मग हा टणक आणि हे मांसळ हे काय आहेत, हे तर स्नायू आहेत. काय आहेत, हे स्नायू, ह्याला स्नायू म्हणतात. कळलं तुम्हाला. हा बघा, हा बीज इथे पॉइंटर ठेवला आहे, तिथे काय त्याला काय म्हणतात, तर स्नायू म्हणतात. आता आपल्या शरीराची मुलांना तुम्हाला माहिती आहे, आपल्या शरीराच्या विविध हालचाली करताना स्नायू काय होतात, तर आकुंचन व शिथिल पावतात. आपल्या शरीराच्या विविध हालचाली होताना काय होतात, स्नायू हे आकुंचन किंवा शिथिल पावतात. शिथिल पावतात म्हणजे काय, तर प्रसरण पावतात. आकुंचन आणि शिथिल पावतात. कळलं. आपल्या शरीर मुलांना तुम्हाला माहिती आहे, आपल्या शरीराची जी विशिष्ट प्रकारची ठेवण ही कशामुळे प्राप्त झालेली असते, तर स्नायूंमुळेच प्राप्त झालेली असते. काय, आपल्या शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण कशामुळे प्राप्त झालेली असते, तर प्राप्त होते तर स्नायूंमुळे. कळलं. आता स्नायू म्हणजे काय ते आपण पाहूया. तर स्नायूंची व्याख्या काय करता येईल आपल्याला, तर गरजेनुसार आकुंचन शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट म्हणजेच काय, तर स्नायू. काय, तर गरजेनुसार आकुंचन शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट म्हणजेच काय, तर स्नायू. कळलं तुम्हाला. स्नायू म्हणजे काय,
तर गरजेनुसार आकुंचन शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट म्हणजे स्नायू. तर शरीराच्या विविध हालचाली कशामुळे म्हणजे करताना स्नायू काय होतात, विविध आपल्या जेव्हा हालचाली करतो आपण तेव्हा स्नायू काय करतात, स्नायू आकुंचन व शिथिल पावतात. आपल्या शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण स्नायूंमुळे प्राप्त होते. कळलं स्नायू म्हणजे काय? कळलं तर स्नायू म्हणजे काय, तर गरजेनुसार आकुंचन शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंच्या गटाला काय म्हणतात, तर स्नायू असे म्हणतात. आता मुलांना मला तुम्ही सांगा, स्नायू आणि हाडांचा काय संबंध आहे का? तर आपण पाहूया आता स्नायू आणि हाडांचा काय संबंध आहे. मुलांना तुम्हाला माहिती आहे की स्नायू आपल्या हाडांना स्नायूबंधांनी घट्ट जोडलेला असतो. कशाने? तर स्नायूबंधांनी घट्ट जोडलेला असतो. स्नायू जेव्हा आकुंचन पावतो, काय हे बघा इथे मी ह्या डायग्राम, इथे जे स्क्रीनवर जी डायग्राम आहे ती पहा तुम्ही. स्नायू जेव्हा आकुंचन पावला की सांध्यांपाशी काय होते, हालचाल होऊन हाडं एकमेकांच्या जवळ तरी येतात किंवा लांब जातात. काय होतं, तर स्नायू जेव्हा आकुंचन पावतात तेव्हा काय होतं, तर सांध्यांपाशी काय होते, हालचाल होऊन हाडं एकमेकांच्या जवळ येतात किंवा हाडं एकमेकांच्या लांब जातात. शरीराच्या सर्व क्रिया मुलांनो स्नायूंमुळे घडतात. स्नायू हे शरीराच्या सर्व क्रिया म्हणजे शरीराच्या ज्या सर्व क्रिया आहेत त्या कशामुळे घडतात, तर स्नायूंमुळेच घडतात. स्नायू आणि शरीराच्या सर्व भागांमध्ये असतात. कळलं? तर स्नायू तुम्हाला कळलं की स्नायू आणि हाडांचा संबंध कसा आहे, तर स्नायू हाडांना स्नायूबंधाने घट्ट जोडलेले असतो. काय? स्नायू हाडांना कशाने जोडलेला असतो, तर स्नायूबंधाने घट्ट जोडलेला असतो. स्नायू म्हणजे आता आपल्याला ह्याची सांध्यांची हालचाल कशाने होते, तर स्नायू जेव्हा आकुंचन पावतात तेव्हा काय होतं, तर सांध्यांची हालचाल होऊन हाडं एकतर लांब तरी जातात किंवा जवळ येतात. कळलं? काय होतं, तर स्नायू आकुंचन पावला की सांध्यांपाशी हालचाल होऊन हाडं एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. शरीरातील सर्व क्रिया मुलांनो कशामुळे होतात, तर स्नायूंमुळेच घडतात. स्नायू आणि शरीराच्या सर्व भागामध्ये असतात. कळलं? स्नायू हे शरीराच्या सर्व भागामध्ये असतात. मुलांनो तुम्हाला माहिती आहे का, आपली डोळ्याची पापणी लावते की नाही आपल्या डोळ्याची, ही तर साधी क्रिया आहे. या साध्या क्रियेपासून जी ताकदीचं, जेव्हा लाकडाने आपण कुऱ्हाडीने जेव्हा लाकडं तोडतो, अशा म्हणजे ताकदीच्या हालचाली पण ह्या स्नायूंच्या क्रियेमुळेच होतात. उडी मारणे, धावणे, चालणे, एखादी वस्तू फेकणे, या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपण स्नायूंचाच वापर ह्या सगळ्या क्रिया आपल्याला करताना स्नायूंचा वापर होत असतो. मग स्नायू हे शरीराच्या सर्व भागात असतात. शरीराच्या सर्व क्रिया स्नायूंमुळे घडतात. तुम्हाला माहिती आहे का, माणसाची वाढ, आपली जेव्हा वाढ होते त्याच्याबरोबरच काय होते, स्नायूंची वाढ सुद्धा होते. म्हणजे आपण जसे वाढत जातो लहानापासून आपण मोठे होत जातो ना, लहान असतो पहिले, नंतर मोठे होतो, मग आपली वाढ होते. मग आपल्या माणसाच्या वाढीबरोबरच काय होते, तर स्नायूंची वाढ होते. तर मुलांनो मला तुम्ही सांगा की शरीरामध्ये असे कोणते अवयव आहेत की ते नुसते स्नायूंनी बनलेले आहेत, सांगता येईल का कोणाला? तर आपल्या शरीरामध्ये जे हृदय, फुफ्फुस, रक्तवाहिन्या हे जे अवयव आहेत हे केवळ नुसत्या स्नायूंनीच बनलेले आहेत. मग कळलं तुम्हाला की स्नायू हे शरीराच्या सर्व भागामध्ये असतात. शरीराच्या सर्व क्रिया ह्या कशामुळे घडतात, तर स्नायूंमुळे घडतात. जेव्हा स्नायू आकुंचन पावला की सांध्यांपाशी हालचाल होऊन हाडं काय होतात, एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. आणि माणसाच्या वाढीबरोबरच स्नायूंची सुद्धा वाढ होते. समजलं स्नायू आणि हाडांचा संबंध? मुलांनो आता तुम्हाला एक मी माहिती देते की आपल्या मानवी शरीरामध्ये 600 पेक्षा अधिक स्नायू असतात. किती? तर 600 पेक्षा अधिक स्नायू असतात. प्रौढ निरोगी जो माणूस असेल, व्यक्तीच्या शरीरात सुमारे 40% वजन हे स्नायूचे असते. कुठल्या? प्रौढ आणि निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40% वजन हे कसले असते, तर स्नायूंचे असते. मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 स्नायू असून आनंद, दुःख, भीती असे अनेक भाव त्या स्नायूंच्या हालचालीमुळे दिसतात. किती? मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास किती स्नायू असतात? 30 स्नायू असतात. आणि ज्या भाव असतात, आनंद, दुःख, भीती, अनेक भाव त्या स्नायूंच्या हालचालीमुळे दिसतात.
आपले डोके, तोंड, नाक यांच्याभोवती सुद्धा छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात. या छोट्या स्नायूंमुळेच आपल्या चेहऱ्यावर विविध भाव दिसतात. कळलं की मानवी शरीरामध्ये किती 600 पेक्षा अधिक स्नायू असतात. मुलांनो, आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे स्नायू असतात. एक ऐच्छिक स्नायू व्हॉलंटरी मसल्स म्हणतात त्यांना, आणि अनैच्छिक स्नायू इनव्हॉलंटरी मसल्स म्हणतात. मग आपण आता ऐच्छिक स्नायू म्हणजे काय आणि अनैच्छिक स्नायू म्हणजे काय याच्याबद्दल माहिती पाहूया. तर ऐच्छिक स्नायू मुलांनो, आपण ज्या हाताने काम करणे, आपण चालतो, हाताने काम करतो, अन्न पदार्थ खातो, अशी कामं ही आपल्या स्वतःच्या इच्छेने करतो की नाही. म्हणजे आता आपल्याला चालायचंय, चला आता मला काम करायचंय किंवा मला आता खायचं आहे, ही कामं कशी असतात तर ते आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. कळलं. हाताने काम करणे, चालणे, अन्न पदार्थ खाणे अशी कामं आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. मग अशा कामासाठी वापरात येणाऱ्या स्नायूंना काय म्हणतात तर ऐच्छिक स्नायू म्हणतात. काय तर अशा कामांसाठी वापरात येणाऱ्या स्नायूंना ऐच्छिक स्नायू असे म्हणतात. म्हणजे जी कामं आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. म्हणजे आपल्याला चालायचंय नाही, आता आपल्याला बसायचंय किंवा आता आपल्याला खायचंय, हे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. मग अशा कामांसाठी वापरात येणाऱ्या स्नायूंना कायम कुठले स्नायू म्हणतात तर ऐच्छिक स्नायू असे म्हणतात. मग आता याचं उदाहरण हातपाय, हातापायामध्ये जे हातपाय हे अवयवामध्ये जे स्नायू असतात ते कुठले स्नायू असतात तर ऐच्छिक स्नायू असतात. आता अनैच्छिक स्नायू म्हणजे काय मुलांनो, तुम्हाला माहिती आहे, आता आपण बघितले ऐच्छिक स्नायू म्हणजे काय, म्हणजे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. म्हणजे जसं काही चालणं, खाणं हे आपल्या सगळं इच्छेवर अवलंबून असतं. मग अशा प्रकारच्या जे अवयव म्हणजे जे काम करतात त्या अवयवांमध्ये जे स्नायू असतात त्यांना काय म्हणतात तर ऐच्छिक स्नायू असे म्हणतात. तर अनैच्छिक स्नायू म्हणजे काय तर श्वसन, पचन, रक्ताभिसरण करणारे आपल्या शरीरातील काही इंद्रियांची कामं ही जीवनावश्यक असतात ना. आता श्वसनाशिवाय आपण श्वसन हे किती महत्वाचं आहे. पचन, रक्ताभिसरण करणारे आपल्या शरीरातील काही इंद्रियांची कामं ही जीवनावश्यक असतात. पण ते आपल्या इच्छेवर अवलंबून असतात का तर नाही. आपल्याला आता असं वाटतं की चला आज श्वसन नाही करायचं, असं आपण आपल्या इच्छेवर असतं अवलंबून, असं नसतं. तर ते आपल्या इच्छेवर ही कामं अवलंबून नसतात. अशा इंद्रियामध्ये असणाऱ्या स्नायूंना काय म्हणतात तर अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. मग उदाहरणार्थ कुठे तर जठर, आतडे, हृदय अशा अवयवांची कामे ठराविक पद्धतीने अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात. कळलं. म्हणजे काय तर आता श्वसन, पचन, रक्ताभिसरण या महत्वाच्या सगळ्या जीवनक्रिया आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ह्या महत्वाच्या जीवनक्रिया आहेत. आणि मग ह्या जीवनक्रिया कुठली इंद्रिय करतायत तर त्या इंद्रियांमध्ये असणाऱ्या स्नायूंना काय म्हणतात अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. म्हणजे ते आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. ह्या सगळ्या क्रिया म्हणजे ह्या सगळ्या आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. मग आपल्या इच्छेवर अवलंबून असणाऱ्या स्नायूंना काय म्हणतात तर अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. उदाहरणार्थ जठर, आतडे, हृदय अशा अवयवांची कामं ही ठराविक पद्धतीने अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात. मग ऐच्छिक आणि अनैच्छिक स्नायू असे आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे स्नायू असतात. एक ऐच्छिक स्नायू म्हणजे काय तर त्या आपल्या इच्छेवर अवलंबून असतात आणि अनैच्छिक आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. मुलांनो, आज आपण काय शिकलो तर आज आपण स्नायू म्हणजे काय तर स्नायू म्हणजे काय तर गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट म्हणजे काय तर स्नायू. आता स्नायूमुळे काय होतं तर आपल्या शरीराला एक विशिष्ट आकार, आपल्या विशिष्ट एक ठेवण प्राप्त होते आणि आपल्या सर्व हालचाली होतात. शरीराच्या ज्या सर्व हालचाली होतात ह्या कशामुळे होतात तर स्नायूंमुळे होतात. स्नायूंचे ऐच्छिक स्नायू, आपल्या शरीरामध्ये ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू असे 2 प्रकार असतात. तर ऐच्छिक स्नायू म्हणजे काय जसं की चालणे, हाताने वस्तू पकडणे किंवा अन्नपदार्थ खाणे, हे ह्या ज्या क्रिया असतात त्या आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. आणि मग ह्या अशा क्रिया करणाऱ्या ज्या अवयवांमध्ये जे स्नायू असतात त्यांना काय म्हणतात तर ऐच्छिक स्नायू म्हणतात. आणि रक्ताभिसरण, पचन ह्यासारख्या पण ज्या क्रिया असतात त्या जीवनावश्यक म्हणजे त्या खूप महत्वाच्या क्रिया असतात. आणि ह्या ज्या क्रिया करणं म्हणजे जीवनावश्यक ज्या क्रिया करतात ज्या इंद्रियांमध्ये त्या आपण आपल्या इच्छेवर अवलंबून ह्या क्रिया आपल्या इच्छेवर अवलंबून असतात का. श्वसन, रक्ताभिसरण ह्या क्रिया आपल्या इच्छेवर अवलंबून असतात तर नाही. मग ह्या ज्या सर्व क्रिया ही ज्या इंद्रिय करतात त्या इंद्रियांमध्ये जे स्नायू असतात त्या स्नायूंना काय म्हणतात तर अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. म्हणजे आपल्या
आपल्या इच्छेवर अवलंबून ह्या ज्या सगळ्या क्रिया असतात ह्या आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. मग अशा अशा म्हणजे इंद्रियांना, ज्या इंद्रिया ही जी कामं करतात त्या इंद्रियांमध्ये असणाऱ्या स्नायूंना काय म्हणतात, तर अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. आपण पुढच्या भागात काय पाहणार आहोत मुलांनो, तर पुढच्या भागामध्ये आपण स्नायूंचे प्रकार म्हणजे अस्थि स्नायू, जे मृद स्नायू, हृदयाचे स्नायू यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आणि कार्य कोणते आहे स्नायूचे हे पाहणार आहोत. मुलांनो, तुम्हाला काय मी सांगणार आहे की एएस विद्यालय ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं मी सांगणार आहे. एएस विद्यालय हे भारतातील पहिलं ऑनलाईन स्कूल आहे. तिथे तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचे फुल सिलेबसचे क्लासेस मिळतील. म्हणजे सगळ्या सिलेबस म्हणजे पूर्ण सगळ्या म्हणजे सब्जेक्टचे फुल सिलेबसचे क्लासेस मिळतील तुम्हाला. म्हणजे कुठले सब्जेक्ट्स असतील तर जसे की मराठी, मॅथ्स, इंग्लिश, सायन्स, हिंदी, SST हे सगळे सब्जेक्टचे तुम्हाला फुल सिलेबसचे फुल क्लासेस मिळतील. आणि तुम्हाला एवढंच नाही तर अनलिमिटेड टेस्ट सुद्धा मिळतील. आणि पुन्हा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल काय असेल तर तुम्ही त्या टीचर्सला तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही सांगू शकता किंवा विचारू शकता. म्हणून तुम्ही या ॲपबद्दल तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना सगळ्यांना माहिती द्या आणि हे ॲप रजिस्टर करायला सांगा. धन्यवाद.